आजकाल सिरियल असतील, वेब सीरीज असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये भडक असं मनोरंजन दाखवलं जातं. आता भडक मनोरंजन म्हणजे काय? तर उत्तान अंगप्रदर्शन, इंटिमेट सीन, व्यभिचार आणि जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रामुख्याने बसत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. आणि रेव पार्टी म्हणा, पब असेल, डान्स असेल, अंमली पदार्थांचं व्यसन असेल, मद्य घेणे असेल, या सगळ्या गोष्टी जर का असतील, तर ते एक स्टेटस सिम्बॉल म्हणून त्याकडे बघितलं जातं. ही एक नवीन संस्कृती उदयाला आलेली आहे. खरं तर आपली भारतीय संस्कृती शालीन म्हणावी लागेल. पण ही जी नवीन संस्कृती आहे, ती पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचं कुठेतरी एक एकत्रितपणा आलेला आहे आणि मग त्याच्यातून हा विक्षिप्तपणा जन्माला आलेला आहे. आता हे सगळं बघून माणसाच्या मनामध्ये तयार होते ती वासनेची भूक आणि वासनेची भूक ही तृप्तीची ढेकर दिल्याशिवाय संपत नसते. मग या सगळ्या गोष्टीला वयाचं बंधन नसतं, व्यावहारिक गोष्टींचं बंधन नसतं किंवा कौटुंबिक बंधनसुद्धा राहत नाही. याचं कारण कुठेतरी हे भडक मनोरंजन असावं, असं प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. आता हे सगळं विस्ताराने सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर अशा घटना वारंवार बघायला मिळतात, वारंवार घडत आहेत. कारण बऱ्याच लोकांना कौटुंबिक बंधन राहिलेलं नाही आहे. बऱ्याच लोकांना वयाचं बंधन राहिलेलं नाही आहे. अलीकडे आपण असं म्हणतो, की "अरे बाबा, तू 40शीमध्ये आलेला आहेस, आता तरी सुधार." आता जी आपण घटना बघणार आहोत, ती घटना काहीशी अशीच आहे. श्रीगोंदा जिल्हा याच्यामध्ये मढेकरवाडी आणि याच्यामध्ये एक विवाहित स्त्री राहते. साधारणपणे 40 असं तिचं वय आहे आणि तिचा नवरा आहे. तिच्या मुलीचं लग्न देखील झालेलं आहे. तिला एक मुलगा आहे आणि 40शीमध्ये आल्यानंतर एक सर्वसामान्यपणे अपेक्षा अशी असते, की एक समृद्ध किंवा सुखी जीवन इथून माणसाचं खऱ्या अर्थाने सुरू होतं. कारण 40 वय येईपर्यंत अनेक लोकांना त्यांच्या शिक्षण, नोकरी आणि एक प्रकारची स्थिरता येण्यासाठी 40शी त्यांची उजाडलेली असते. मगाशी म्हटल्याप्रमाणे सुभद्रा मुंडेकर यांची एक मुलगी आहे आणि यांच्या मुलीच्या माध्यमातून म्हणजे विवाहित मुलीच्या माध्यमातून राजेंद्र देशमुख नावाच्या एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. काहीतरी जमिनीचा व्यवहार होता. जे काही असेल, अनेक व्यक्तींना आपण दररोज भेटत असतो, पण प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या घरचा करून घेत नाही. पण ह्या ज्या सुभद्रा आहेत, यांचं जीव या राजेंद्र देशमुख यांच्यावर बसलेला आहे. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. दोघं एकमेकांना कायमस्वरूपी भेटायला लागले आहेत. दोघांमध्ये मोबाईलवर चॅटिंग सुरू झालं आहे, मोबाईलवर फोन कॉल सुरू झालेत. असा हा यांचा प्रवास सुरू झालेला आहे. याला आपण व्यभिचार म्हणू शकतो. आता काय होतंय, ही गोष्ट काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याच्या कानावर गेले, तिच्या मुलाच्या कानावर गेले. आता नवऱ्याने तिला समजवायचा प्रयत्न केलेला आहे, पण ही 40शीमध्ये आलेली बाई काही केल्या समजून घेण्यास तयार नव्हती. तिला तिचं प्रेम किंवा तिला तिचा व्यभिचार जास्त आवडत होता. आता हे का होतं, याची सायंटिफिक कारणं काय आहेत, हा एक वेगळा विषय असू शकतो. पण कमीत कमी प्रत्येक व्यक्तीने आपल्या संसाराचा विचार करणं गरजेचं आहे. पण या सुभद्राला त्या राजेंद्रच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नव्हतं आणि या सगळ्यांचं बंधन झुगारून, समाजाचं बंधन झुगारून, आपल्या कुटुंबाची काळजी झुगारून ही स्त्री त्या राजेंद्रच्या नादाला लागलेली आहे. आता ह्याचा संपर्क तोडण्यासाठी, या दोन्ही मध्यमवयीन प्रेमी युगलांचा संपर्क तोडण्यासाठी त्या सुभद्राच्या नवऱ्याने तिचा मोबाईल काढून घेतला आहे आणि मोबाईल जप्त केलेला आहे. मोबाईल स्वतःकडे ठेवलेला आहे. काही दिवसानंतर पुन्हा एकदा राजेंद्रने तिला मोबाईल दिला आहे आणि यांचं जे बेताल वागणं होतं, हे बेताल वागणं पुन्हा एकदा सुरू झालं आहे. आता हिला काही केलं, तिचा संसार गोड वाटत नव्हता. तिला एकत्र राहावंसं वाटत नव्हतं. तिला काही करून राजेंद्रसोबत संसार थाटायचा होता. त्याच्यामुळे 28 मे 2024 रात्री 11 वाजता सुभद्रा तिचं घर सोडून निघून गेलेली आहे आणि थेट जाऊन ती राजेंद्रला भेटलेली आहे. 29 मे 2024च्या दिवशी तिच्या कुटुंबियांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट दाखल केली. आता हे कुठे गेलेली असेल हे त्यांना पुरतं माहिती होतं, कारण ही मध्यमवयीन बाई, 40शीमध्ये आलेली बाई या राजेंद्रच्या प्रेमामध्ये होती. हे सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे तिच्या नवऱ्याने रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्तीसोबत, चुकीच्या ठिकाणी आपण सलोखा जोडला तर फक्त आणि फक्त आत्मघात घडून येतो. आता ही घटना जी घडते याला ट्विस्ट आलेला आहे. सुभद्रा आणि राजेश यांची भेट झालेली आहे. यांच्यासोबत बिभीषण चव्हाण हा 48 वर्षाची व्यक्तीसुद्धा जोडली गेलेली आहे. आता बिभीषण याची टाटा सुमो गाडी होती. या गाडीमधून हे 3 त्रिकूट इंदापूरमध्ये गेलेले आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी लॉज बुक केला आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी राहून त्याच्यानंतर लातूरला हे त्रिकूट गेलेलं आहे. लातूरला गेल्यानंतर पुन्हा हे लोक सातारमध्ये आलेत.
सातारामधून कोल्हापूरला गेले आहेत आणि कोल्हापूरमधून गोव्यामध्ये गेलेले आहेत. असा हा यांचा प्रवास किंवा यांचं वराड म्हणू शकतो. हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतं. या सुभद्रा आणि राजेंद्र यांच्यासोबत एकटाच वराडी होता, तो या राजेंद्रचा मित्र ज्याचं नाव होतं बिभीषण. आता गोव्यावरून परत आल्यानंतर ही सुभद्रा राजेंद्रच्या मागे लागले आणि ती त्याला म्हणते की आता तू मला तुझ्या घरी घेऊन जा, आपण लग्न करूया. आता कसं असतं बघा, या राजेंद्रला त्याच्या फक्त शरीराची भूक भागवायची होती. त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. किती झालं तरी त्याला त्याचा संसार, त्याला त्याची मुलं बाळं यांना देखील त्याला सोडायची इच्छा नव्हती. त्याला फक्त या सुभद्राचा वापर करून घ्यायचा होता. त्याच्यामुळे याने टाळाटाळ केलेली आहे. पण ही सुभद्रा इरेला पेटल्यामुळे काही करून ती त्याला त्याच्या घरी घेऊन जाण्यास भाग पाडत होती. यांच्यामध्ये काही काळासाठी भांडण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे साताऱ्यामध्ये असताना 1-2 ठिकाणी त्यांनी ढाब्यावर जाऊन जेवण देखील केलेलं आहे. या घटनेची पार्श्वभूमी भौगोलिकदृष्ट्या सांगताना काही गोष्टींमध्ये पुढे मागे होऊ शकतं, परंतु मुख्य घटना काय घडली हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण मुख्य घटनेकडे येऊया. तर हे जे धोम धरण आहे त्याच्या बाजूने जाताना मग निर्जन स्थळावर गेल्यावर रात्र झालेली आहे. या दोन्ही माणसांनी म्हणजे राजेंद्र आणि बिभीषण यांनी तिला मारायचं ठरवलं आहे. कारण एकतर ही तिचा संसार सोडून आलेली होती आणि ही त्याला घरी ने असं म्हणत होती. आता या दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या आणि तिला घरी जायला सांगणे हे ती तयार नव्हती. त्याच्यामुळे मग यांच्यापुढे दुसरा पर्याय राहिलेला नव्हता. हिला मारायचं आहे असं यांनी ठरवलं. त्याच्यामुळे काळी पिवळी रंगाची नायलॉनची दोरी त्यांच्यासोबत होती, ती घेतले आणि या दोघांनी मिळून तिचा गळा आवळायचा प्रयत्न केला आहे. पण या गळा आवण्याच्या अगोदर त्या बिभीषणने तिच्यासोबत अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता, परंतु त्यावेळेला तिने विरोध केलेला होता. त्याच्यामुळे या दोघांच्याही मनामध्ये वेगळ्या प्रकारचा राग होता. यांनी हिचा गळा आवळला आहे आणि इतका वेळ आवळला की त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर तिचे त्यांनी हात बांधलेत आणि धोम धरणामध्ये तिला त्यांनी फेकून दिलेलं आहे. 29 मेची ही जी तक्रार होती त्याच्यानंतर 4 जून 2024 संध्याकाळी 5:30 वाजता रेवडी गाव या गावाजवळ एका व्यक्तीने 30 ते 40 वर्षाच्या एका महिलेचा मृतदेह पाहिला आणि त्याच्यानंतर तिथले जे स्थानिक पोलीस पाटील होते त्यांनी पोलीस स्टेशनला खबर केलेली आहे आणि सातारा पोलीस ॲक्टिव्ह झालेले आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्याचा तो जो मृतदेह आहे हा त्या ठिकाणी बाहेर काढला आहे आणि बाहेर काढल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं आहे की तिच्या अंगावरती साडी आहे आणि काही दागिने देखील आहेत आणि ही 30 ते 40 वर्षाची महिला आहे. आता तिच्या अंगावरच्या दागिन्यांवरून तिचा तपास घ्यायला सुरुवात केली आणि साधारणपणे पोलिसांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा जो दागिना होता हा दागिना श्रीगोंदा जिल्ह्यामध्ये बनलेला आहे. श्रीगोंदामधला बोरा ज्वेलर्स या ठिकाणी हा दागिना बनलेला होता. त्याच्यामुळे पोलीस तपासामुळे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पोलिसांनी हा दागिना त्याला दाखवलेला आहे. परंतु साधारणपणे 1,500 ते 2,000 लोकांनी तशा स्वरूपाचा दागिना खरेदी केलेला होता. तर पोलिसांनी ही यादी आहे ती शॉर्टलिस्ट करत साधारणपणे 300 ते 400 जणांवरती आणलेली आहे आणि याच्यामधूनच मग पोलिसांना क्ल्यू मिळाला आहे. त्याचबरोबर अशा स्वरूपाची अशा वर्णनाची व्यक्ती कोणी गायब आहे का अशा स्वरूपाचा पोलिसांचा तपास या बाजूने देखील चालू होता. तर पोलिसांना ही माहिती मिळाली की श्रीगोंदामधून या वर्णनाची व्यक्ती गायब झालेली आहे आणि तशा स्वरूपाची मिसिंगची कंप्लेंट देखील श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली होती. आता सोनाराची साक्ष किंवा सोनाराने देखील हा दागिना ओळखलेला होता. त्याच्यामुळे मग पोलिसांना इथून पुढचा तपास करणं सोपं गेलेलं होतं. कारण ही जी स्त्री पळून गेलेली होती हा तिच्या प्रियकरासोबत मध्यमवयीन प्रियकरासोबत पळून गेलेली होती ज्याचं नाव होतं राजेंद्र देशमुख. तर पोलिसांनी त्याला आणि त्याचा जो मित्र आहे बिभीषण चव्हाण या दोघांनाही अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे. आता ज्यांनी गुन्हा घडवून आणलेला आहे त्यांना तर शिक्षा नक्कीच होईल, पण आपल्याला सगळ्यांना याच्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे. कारण ही जी गोष्ट आहे ही व्यभिचार म्हणा किंवा इतर पुरुषांसोबत इतर स्त्रियांसोबत लग्नाचं बंधन झुकारून देऊन संबंध ठेवणे हे इतकं वाईट आहे की याचा जो अंत आहे हा मृत्यूकडे घेऊन जात असतो. कारण कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही बंधनात असलेल्या व्यक्तीला नवरा बायकोंपैकी कोणालाही आपल्या पार्टनरने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवलेले किंवा व्यभिचार केलेला आवडणार नाही. त्या व्यक्तीची तर बदनामी होतच असते, त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण घराण्याची देखील बदनामी होत असते, त्या गावाची बदनामी होत असते. त्याच्यामुळे तिथून पुढच्या गोष्टी ज्या सहन कराव्या लागतात हा फक्त आणि फक्त मनस्ताप असू शकतो. आता ही संपूर्ण घटना ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांमधून आलेली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटनेमध्ये अनेक धागेदोरे असू शकतात.
या संपूर्ण घटनेबद्दल, विवाहबाह्य संबंधांबद्दल आपलं मत काय आहे ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.